सर्व पालकांना नमस्कार. दशक आणि एकक यांची ओळख किंवा दशकची ओळख हा गणित शिकण्यातील खूप महत्त्वाचा टप्पा आहे. त्यासाठी आपण मी एक छोटासा व्हिडिओ टाकते, घरी पण आपण असा सराव घ्यावा. बघा आता आपण इथं एकक घेऊयात, असे ठोकळे घेऊयात. एक एकक, 2 एकक, 3 एकक, 4 एकक, 5 एकक, 6 एकक, 7 एकक, 8 एकक, 9 एकक, 10 एकक असे आपण इथं 10 ठोकळे घेतलेले आहेत. मग हे 10 ठोकळे आता सुटे आहेत, खुले आहेत, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? एकक. मग हे 10 ठोकळे मी असे एकत्र बांधले किंवा एकत्र घेतले तर काय होईल त्याचा असा गट्टा. असे 10 ठोकळे मी एकत्र बांधले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 ठोकळे असे एकत्र घेतले तर त्याचा काय झाला? दशक झाला. मग ह्या 10 ठोकळ्याच्या ऐवजी मी काय घेऊ शकते आता? एक दशक. म्हणजेच काय होईल? 10 एकक म्हणजेच एक दशक. 10 एकक म्हणजेच एक दशक. मी तर 10 काय घेतल्या? 10 आगपेटीतील काड्या घेतल्यात. म्हणजे हे काय झाले? 10 एकक. मग ह्या 10 एककच्या ऐवजी ह्या 10 काड्यांचा मी काय केला? एक गट्टा बनवला. 10 काड्यांचा मी काय केला? एक गट्टा बनवला. तर तो काय होईल? एक दशक. म्हणजे 10 एककच्या ऐवजी आपण काय घेऊ शकतो? एक दशक. 10 एकक म्हणजेच एक दशक. 10 एकक म्हणजेच एक दशक. पहा आता इथं मी 10 मणी घेते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे मी 10 मणी घेतलेत. आणि मग हे 10 मणी मी काय सुटे आहेत, खुले आहेत. मग त्याला मी काय म्हणणार? एकक. मग हे 10 सुटे मणी असे एकक घेण्यापेक्षा मी त्याला जर कसं काय केलं? एकत्र बांधलं. ह्या दोरीमध्ये असं ओवून घेतलं आणि एकत्र बांधलं तर त्याची काय होईल? दशकची माळ तयार होईल. बघा आपण दशकची माळ करूया. मणी एकक होते, ते एकत्र बांधले तर त्यांची काय झाली? दशकची माळ तयार झाली. म्हणजे एक दशक. 10 एकक म्हणजेच एक दशक. 1 येतात 1, 2 येतात 2, 3 येतात 3, 4 येतात 4, 5 येतात 5, 6 येतात 6, 7 येतात 7, 8 येतात 8, 9 येतात 9, 10 येतात एक दशक. 10 एकक 10. त्याचा आपण 10चा गट्टा केला तर काय होईल? ते दशक. मग त्या एककच्या ऐवजी आपण काय घेतलं? दशक. दशक म्हणून आपण काय घेऊ शकतो? मग 10ची नोट. 10ची